राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्याला 20 एप्रिल नंतर कोणतं आपण पीक घेऊ शकतो मित्रांनो। जर आपल्याजवळ पुरेसं पाणी असेल तरच आपण हा विचार केलेला आहे मित्रांनो। आणि आता वाऱ्यामुळे माझा आवाज जर तुम्हाला फाटत येत असला तर मी थोडं मोठ्याने बोलतो, माझा तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, संपूर्णच पहा मित्रांनो। कारण आपल्याजवळ माईक आहे, मात्र आपण चालू केलेलं नाही, करू लवकरच चालू। माईकसुद्धा घरी ठेवून काय तो वाढत नाही मित्रांनो, हलगर्जीपणा होत आहे माझा पण। तर मित्रांनो, आता आपण बाकीच्या गोष्टी सोडूच बाजूला। तर मेन प्रमुख म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला एप्रिलमध्ये जर एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये पैसा कमवण्याचं पीक म्हणलं तर आपल्याला भाजीपाला पिकाकडेच वळायला लागेल। आणि सरळ सोपं पीक सांगतो मित्रांनो तुम्हाला, जास्त अडचणीचं काय सांगत नाही, नाजूक पिके सांगणार नाही। मिरची, संबार या गोष्टीची जास्त काळजी घ्यायला लागते मित्रांनो। रगेल म्हणजे आरमूट पीक तुम्हाला सांगतो, फक्त त्याला पाणी आणि ते कोण्याही वातावरणात येण्यासाठी योग्य असं मित्रांनो 2-3 वाण असतात ह्याचे उन्हाळ्यामधील, ते स्पेशल तुम्ही वाण तुमच्या जवळच्या कृषी केंद्रातून चांगली खात्री करून घेऊन या। तर आपण गोष्ट करत आहोत मित्रांनो भेंडीची। भेंडी जर आता लागवड केली आपण तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिला काही होत नाही, पुरेसं पाणी असल्याने मित्रांनो 5-6 दिवसाला पाणी द्यावे लागेल आपल्याला, याची तुम्ही काळजी घ्या। इतर जर आपण संबार केला, मिरची केली किंवा इतर नाजूक पिके जर केली तर त्याची जास्त काळजी घ्यायला लागेल आणि आपल्याला उत्पन्नाची सुद्धा हमी तेवढी नसते मित्रांनो। कारण याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जास्त हमी धरूच नका, शेतकऱ्याच्या हातात कोणतीच गोष्ट नसते, फक्त पिकवणं आणि उगवणं आहे आपल्या हातात मित्रांनो। म्हणून एक सरळ सोपं म्हणलं तर माझ्या म्हणण्यानुसार भेंडी मित्रांनो चांगली। याच्यासाठी सुद्धा वानेराचा त्रास असेल तर आपल्याला बंदोबस्त करायला लागेल। भेंडी गवळी असता वेळेस वानेर आपल्याला खबाळतात मित्रांनो। तुम्हाला सुरुवातीलाच भेव घालत नाही मित्रांनो, कारण जे काय आहे ते खरी परिस्थिती सांगतो, कारण नंतर आपली फजिता झाली नाही पाहिजे आपण एवढा मोठा खर्च करून मित्रांनो। भेंडी जर आता आपण 20 एप्रिल नंतर टाकली, पाण्याची सोय असली तर मित्रांनो काय होईल, आपली बरसातीच्या सुरुवातीला भेंडी मार्केटमध्ये येईल आणि त्यावेळेस भेंडीला चांगला दर मिळतो। आणि मित्रांनो कमीत कमी आपल्याला 15-20 रुपये जरी दर भेटला तरी भेंडीमध्ये बरंच काही उरते मित्रांनो। आणि जर आपलं नसीब चांगलं असलं, स्टार चांगले असले तर आपल्याला 30-40 रुपयेसुद्धा दर मिळू शकतो मित्रांनो। म्हणून आपण जास्त नाही मित्रांनो 10-20 गुंठे करून बघितलं पाहिजे। लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद।